हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आता अश्विनी महिना सुरू झालेला आहे. नवरात्रीचा पहिला दिवस आहे. फ्रेंड्स, आज आमची नवरात्रीची पूर्वतयारी चालू आहे. त्यासाठी लागणारं साहित्य इथे आणलेलं आहे. आपण नारळ आणलेला आहे, अगरबत्ती, कापूर आणलेले आहे, विड्याचे पाने. आपण इथे गहू भिजत टाकलेले आहे रात्री. आता ते गहू आपल्याला टोपलीमध्ये मातीत पेरायचे आहे, त्यामुळे छान धनी येतात. इथे आपण हिरवे लिंबू घेतलेले आहे. इथे मम्मी देव स्वच्छ करत आहे. हा आमच्याकडे चांदीचा मुकुट आहे देवीचा, तो सुद्धा आम्ही स्वच्छ करीत आहोत. आता आपण थोड्याच घटस्थापनेला सुरुवात करणार आहोत. ही आमची पूर्वतयारी चालू आहे. हे बघा, अतिशय सुंदर चमकतो आहे तो. चला तर आता आपण तयारीला लागूया. हाय फ्रेंड, आता आपण ही टोपली आणलेली आहे. ही 1.25 हात वात आहे. त्यानंतर देवीसाठी आपण वेणी आणलेली आहे. ही विड्याची पाने लागतात आपल्याला. आपण एक डझन केळी आणलेली आहे. इथे विड्याच्या पानावर आपण देव ठेवत असतो. आपले एक टाक असतात, ते आपल्याला ठेवायचे असतात. त्यानंतर आपण इथे फुलं आणलेली आहे छान घटासाठी. पिवळी आणि ऑरेंज कलरमध्ये फळं आहेत इथे. घटासाठी आपण इथे माती आणलेली आहे. काळीभोर माती आहे इथे छान अशी. हाय फ्रेंड्स, आता नवरात्री स्पेशल चालू आहे. नवरात्रीनिमित्त आमच्याकडे फुलोरा केला जातो देवीसाठी. त्यासाठी लागणारं साहित्य आज आपण बघणार आहोत. आपण इथे 2 खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर गूळ घेतलेला आहे पावशेर. इथे हे वेलदोडे आहेत, काजू बदामाचे काप आहे. आता आपल्या इथे सारण तयार आहे. आपण खोबऱ्याच्या वाट्या किसून भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गूळ ॲड केलेला आहे. अशा प्रकारे खरपूस असं आपलं सारण तयार आहे. तर फ्रेंड, आज आपण इथे मैदा आणि रवा, अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो रवा असं पीठ मळून घेतलेलं आहे फुलोऱ्यासाठी. आता हे पीठ अशा प्रकारे मुसळीने अशा प्रकारे कुटून घेऊन मऊसूत करणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्या लाट्या बनवणार आहोत. आता आपले पीठ कुटून झालेलं आहे. आता आपण ही लाटून घेणार आहोत. आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपण मोहन लावून घेणार आहोत. आता आपण इथे प्रमाण घेतलं आहे. वाटीमध्ये अर्धी वाटी तूप आणि 2 चमचे बेसन घेतलं आहे. हे गरम करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण पोळीला लावून घेणार आहोत. आता बघा, आपण याला मोहन असे म्हणतात. आता आपण अशा प्रकारे पोळी फोल्ड करायची आहे, जसे की आपण भाकरवडीसाठी फोल्ड करतो असा रोल करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण छान असा रोल करून घेतलेला आहे. असा एकसारखा रोल आपण करून घेतलेला आहे. आता आपला रोल रेडी झालेला आहे. आता आपण लाट्या करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण लाट्या करणार आहोत. एकसारख्या आपल्या लाट्या झालेल्या आहेत छान अशा. पाच मार्काचे तर 5च लाईन लिहून येतात. तू कुत्रा जास्तीचं लिहिलं तर लगेच काय होऊन जात. हे बघा, आपल्या अशा छान अशा एकसारख्या लाट्या तयार झालेल्या आहेत. आता मऊसूत अशा लाट्या झालेल्या आहेत. आता आपण इथे मैदा घेतलेला आहे लाटींना लावण्यासाठी. यामुळे लाटी पण चिटकत नाही आणि लाटायला सुद्धा सोपे पडते. अशा प्रकारे आपण लाटीला मोहन लावून घेतलेले आहे. दुसरी पण लाटी आपण घेतलेली आहे. आता आपण लाटी लाटून घेणार आहोत. पीठ लावून अशा प्रकारे पारी तयार केली आहे आणि अशी लाटणार आहोत. एकसारख्या गोल गरगरीत करायच्या आहे. हे बघा, एकसारखी आपण लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण एकसारखी पारी अशी साईज घ्यायची आपल्याला गोल आकारामध्ये. आता आपण पुरी कशी भरायची ते बघणार आहोत. आता आपण सारण टाकून घेतलेलं आहे पुरीवर गोल आकारामध्ये.
सारण भरपूर टाकायचं आहे. दूध लावून घ्यायचं आहे आपल्याला सारणाच्या साईडने. आपण त्यावर पुरी ठेवलेली आहे आणि ती पुरी दाबून घेणार आहोत दुधाच्या साह्याने. चिटकते ती. तर आपण अशा प्रकारे एक करंजी आणि एक पुरी करून घेतलेली आहे. हो, छान अशी. आपण ही पुरी पण भरून घेणार आहोत. सारण जास्ती भरायचे आहे आपल्याला. त्यानंतर दूध लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण दूध लावणार आहोत. आता आपण ही करंजी सुद्धा करून घेतलेली आहे. आता आपल्याकडे ही फिरकी आहे पितळी. आमची पण पारंपरिक अशी जुनी पितळाची फिरकी आहे. आता आपण या फिरकीच्या साहाय्याने अशा प्रकारे छान अशी करंजी करून घेणार आहोत. हा कात्रा काढून घ्यायचा आहे. आता दुसरी करंजी सुद्धा आपण अशा प्रकारे फिरकीच्या साहाय्याने कापून घेणार आहोत. असे कात्रण काढून घ्यायचे आहे. आता आपण पुरी भरत आहोत. अशा प्रकारे जास्ती सारण भरून घेतलं आहे. दाबून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण वरतून दूध लावणार आहोत पुरीला गोल सर्कलमध्ये. दूध लावल्यानंतर त्यावर आपण एक पुरी अशा प्रकारे दाबून घेणार आहोत. पुरी दाबल्यानंतर अशी दाबायची आपण. फिरकीच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे कट करून घेणार आहोत पुरी. पुरी अशा प्रकारे कट करून घेणार आहोत. आता आपण हे कात्रण काढून घेणार आहोत. आता आपली पुरी तयार आहे. आता आपल्या पुऱ्या भरून झालेल्या आहेत. आता आपण होल पाडून घेणार आहोत पुरीला, कारण आपल्याला हा कूलर ओवावा लागतो दोऱ्यामध्ये. त्यामुळे सुईत जाण्यासाठी आपण अशा प्रकारे होल पाडून घेणार आहोत. या पुरीला कसं होल मारलेलं आहे गोल सर्कलमध्ये. अशा प्रकारे आपण सर्व. आता आपण पुरीला आणि करंजीला सुद्धा अशा प्रकारे होल मारून घेतलेला आहे. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपल्या पुऱ्या आणि करंज्या रेडी आहे. एवढ्या झालेल्या आहे, बघू शकता आपण. फ्रेंड, आता आपण कडकण्या सुद्धा करून घेतलेल्या आहे. थोडीशी पिठामध्ये हळद टाकून आपण ते मळून त्याच्या लाट्या करायच्या आणि अशा प्रकारे लाटून घ्यायच्या आहे. हे बघा आपल्या पिवळ्या कडकण्या. त्याला होलसुद्धा पाडून घ्यायचे आहे, कारण आपल्याला त्या दोऱ्यामध्ये ओवायच्या सुद्धा आहेत. तर फ्रेंड, आपल्या आता करंजी, पुरी आणि कडकणी छान अशा तळून झालेल्या आहेत. आता आपण देवापुढे यांचा नैवेद्य दाखविणार आहोत. ही देवी माता आहे आपली. आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत.